नमस्कार मित्रांनो. पितृपक्ष प्रारंभी चंद्रग्रहण समाप्तीला सूर्यग्रहण 6 राशींना शुभ मानला जातो. 6 राशींना खडतर काळ. विशेष म्हणजे 2 ऑक्टोबर 2024 रोजी पितृपक्ष समाप्त होत आहे. या दिवशी कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. या दिवशी चंद्र कन्या राशीत असणार आहे. विशेष म्हणजे सूर्यही कन्या राशीत असेल. कन्या राशीत केतू विराजमान आहे. यंदाच्या वर्षी पितृपक्षात दोन्ही ग्रहणे येत असल्याने हा वेगळाच योग मानला जात आहे. पितृपक्ष आणि ग्रहणे यामध्ये काही शुभ कार्य केली जात नाहीत, परंतु ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार नाहीत. त्यामुळे याचे वेद्याती नियम पाळू नयेत असे सांगितले जात आहेत. असे असले तरी या पितृपक्षातील या दोन्ही ग्रहणांचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. नंबर 1. मेष रास. करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकते. व्यक्तींसोबतच्या नात्यात बदल पाहायला मिळू शकतात. ही व्यक्ती, जोडीदार, भागीदार, चांगला मित्र किंवा शत्रू, हितचिंतक असू शकतो. हा काळ नाते अधिक दृढ करण्यासाठी किंवा ते पूर्णपणे संपवण्यास प्रेरित करू शकतो. नंबर 2. वृषभ. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी मित्रांकडून मदत मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. प्रेम जीवनात सुधारणा होऊ शकते. वैवाहिक जीवनात समन्वय राहू शकेल. नंबर 3. मिथुन रास. पैशाशी संबंधित समस्या संपण्याचा मार्ग सापडू शकेल. आगामी कालावधी लाभदायक ठरू शकतो. काही फायदे मिळू शकतात. विवाहात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. काही चांगली बातमी मिळू शकते. काही गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगणे हिताचे ठरू शकते. नंबर 4. कर्क रास. शैक्षणिक कार्यात यश मिळू शकते. करिअरमध्ये बदल जाणवण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. हे बदल वैयक्तिक जीवनावर परिणाम करू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. नंबर 5. सिंह रास. ऑफिसमध्ये एखाद्या प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदारांसाठी हा कालावधी फलदायी ठरू शकेल. नंबर 6. कन्या रास. व्यापाऱ्यांना नफा कमवण्याची संधी मिळू शकेल. पद, पैसा आणि प्रतिष्ठा लाभू शकते. बढती मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत नाते अधिक घट्ट होईल. या काळात केलेल्या गुंतवणुकीमुळे आगामी काळात चांगला नफा मिळेल. नंबर 7. तुळ रास. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकेल. या काळात कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे तिथे काळजी घेण्याची गरज आहे. नंबर 8. वृश्चिक. आगामी काळ चांगला ठरू शकतो. व्यवसायात तसेच प्रेमजीवनात चांगले यश मिळू शकतात. योगासने करणे हिताचे ठरू शकेल. कोणत्याही वादावादीतून दूर राहा. शैक्षणिक आघाडीवर चांगली बातमी मिळू शकते. नंबर 9. धनुरास. आर्थिक स्थितीवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात खर्चात लक्षणीय वाढ होईल. अनेक कामे अपूर्ण राहू शकतात. कालांतराने व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. आर्थिक लाभाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नंबर 10. मकर रास. या काळात जीवनात समस्या येऊ शकतात. आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील ज्येष्ठांशी मतभेद होऊ शकतात. हे चांगले ठरणार नाही. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. नंबर 11. कुंभ रास. उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखावा लागेल. अन्यथा आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी जे काही काम कराल ते यशस्वी होईल.
एखादे महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा काम मिळू शकेल. नंबर 12. मीन रास, लाभ मिळू लागतील. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतात. पैशाची बचत करण्यात यश मिळेल. शिक्षण, व्यवसाय आणि आर्थिक गोष्टीत यश मिळू शकते. धन्यवाद. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.